नमस्कार. जुन्या काळामध्ये एक पद्धत होती. सरंजामी असलेले, खास करून नवाब बिवाब या कॅटेगरीतले लोक, म्हणजे आपल्या घरातलं सगळंच मोठं सांगायचं, खूप मोठं सांगायचं. म्हणजे कितीही दारिद्र्य घरी असेल तरीही त्याला मोठं करून सांगायचं. समजा यांनी जेवण करून आले तर हे कसं सांगणार, ते सांगायचे की आज अम्मी ने पीले बादाम के परोठे और रोशन चिराग का सालन बनाया था. काय भयंकर मोठा पदार्थ केला असेल असं वाटावं. नंतर कळतं की पिवळ्याची भाकरी आणि आंबाड्याची भाजी केलेली असते. आपलं आहे ते खूप मोठं सांगायची सवय असते आणि आपण खूप मोठेच आहोत, बाकी थांबवलं म्हणून आपली प्रगती थांबली असं एक सांगण्याची पद्धत असायची या नवाबी सरदारी पद्धतीमध्ये. ते हम 10वीं में 10 बार पढ़ चुके हैं, आगे वालिद ने मना कर दिया वरना और पढ़ना चाहते थे. अब 10वीं में 10 बार पढ़ चुके हे वाक्य ऐकलं की हा काय अभ्यास केलाय असं वाटायचं. 10वीत 10 नापास झालाय. बाप म्हणला आता बस झालं, शिकू नको, तू कामाला लाग, म्हणून त्यांनी ते कामाला लागलेलं असतं, बाकी काय नाही. ही अशी पद्धत आपलं किती मोठेपण आहे हे सांगण्याची राजकारणात फार असते. विषय चाललाय सध्या कोर्टाने शिवसेना कोणाची याची तारीख लांबवल्याचा. काय शिवसेनेच्या नशिबात उबाटाच्या आलाय ना. एक काळ घोषणा चालायची, आवाज कुणाचा, आणि लोक म्हणायचे शिवसेनेचा. आता हे एकटेच विचारतायत, शिवसेना कोणाची? आवाज कुठूनची ना, उबाटाची का शिंदेची? ते शिंदे तर घेऊन गेले, आता याचं उत्तर काही मिळत नाही. हे गेले तोच आवाज घेऊन कोर्टात, शिवसेना कोणाची? कोर्ट म्हणतात थांब, उद्या सांगतो. त्या गोष्टीसारखं चिमणीच्या घरी कावळा गेला, कावळ्याचं घर होतं शेणाचं, चिमणीचं घर होतं मेणाचं. मग चिवताई चिवताई दार उघड, पाऊस आला, चिवताई चिवताई दार उघड. चिमणी म्हणाली थांब माझ्या लेकराला नाव घालू दे, थांब माझ्या लेकराला पावडर लावू दे, थांब माझ्या लेकराला कपडे घालू दे. ह्यातच बिचारा रात्र निघून गेली, दिवस निघून गेला, कावळा काकडत बसला, अशी ती स्थिती. तसं हे चाललेत न्यायालय शिवसेना कोणाची, थांब जरा पुढच्या तारखेला सांगू, असं करणं चाललंय. आता हे तारीख पे तारीखचं प्रकरण चालल्यावर हे संजय राऊत न्यायालयाच्या विरोधातच बरळले. म्हणजे संजय राऊतांचा असं आहे ना, त्यांच्या दृष्टीनं निकाल फिक्स आहे. राऊत बोलले देव बोलला. न्यायालय बियालय, राऊत बोलते सबको कोलते, हे असल्या फडतूस म्हणी वापरून, फडतूस वाक्य वापरून लोक त्यांची बोलत असतात. राऊत बोलते सबको कोलते. आणि राऊतांनी न्यायालयालाही कोलत याचा निकालच सांगून टाकला, कसा लागेल निकाल. ते म्हणाले शिवसेना आणि राष्ट्रवादीला त्यांच्या मूळ पक्षाला चिन्ह मिळणार, नाहीतर ते फ्रीज करावं लागणार. हे निकाल कसा लागेल हे राऊत सांगतायत स्वतः कोर्टानं द्यायच्या आधी. ऐका. पक्षांतर विरोधी कायद्यानुसार पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला आणि अजित पवार गटाला मिळू शकत नाही. एकतर ते स्थगित होईल किंवा मूळ शिवसेनेलाच मिळेल, म्हणून तर ते चाल ढकल करतायत. जर निकाल फुटरी गटाच्या बाजूने लागला असता तर 1 मिनिटात निकाल दिला असता. हो, ऐकलं? म्हणजे हे सगळं निकाल का लांबवला जातोय याचं कारण ते सांगतायत की हे आम्हालाच मिळणार आहे. निकाल लावला, निर्णय दिला तर तो आमच्याकडच्या बाजूनच येणार आहे, तो द्यावा लागू नये म्हणून हे सगळं लांबवणं चाललंय. आता इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही निकालही देऊन टाकलाय. कोर्टाला अक्षरशः बेमुरवतखोरपणे बोलतायत राऊत, बेमुरवतखोरपणे. मला आश्चर्य भारतीय जनता पक्ष आणि सरकारचं आहे. म्हणजे हर राह चलते कुत्ते को पत्थर नहीं मारा करते असं सरकारचं म्हणणं असेल तर ओके. मला आश्चर्य कोर्टाचं वाटतंय. अहो, आमच्यासारखं एका दुसरं माणूस कोर्टावर काय बोललं की लगेच त्याच्यावरती केस करणार, राव लगेच केस करणार. आणि त्या केसला काय, त्या बिचाराला माफी मागावी लागते, शिक्षा होते, असं बऱ्याच विषयात होतं. हा तर कोर्टाला गुलाम म्हणतोय, कोर्टावर विश्वास नाही म्हणतोय. देशाच्या सरन्यायाधीशाला, न्यायालयांना मोदी आणि शहांचे गुलाम म्हणतोय माणूस हा. मी खोटं नाही बोलत, तुम्ही ऐका. विश्वास कोण ठेवणार? गुलाम आहे ते, हे वाक्य तुम्हीच ऐका. न्यायालयावरती विश्वास कोण ठेवणार? ही न्यायालय म्हणजे अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचे गुलाम झालेले आहेत. पाहिलं? पुढे अजून एक प्रश्न विचारतात हा,
एक दिवस कोर्टाला वेगळा वेळ देऊन सुनावणी घेता येत नाही, ते आहे का? तुम्हाला सलग एक दिवस सुनावणी घेऊन निर्णय देता येत नाही घटनात्मक प्रसंगातल्या निर्णयावर. पाहिलं? आता या सुनावणी पुढे पुढे का लांबतायत याचा विचार केला पाहिजे की नाही, याचा विचार झाला पाहिजे की नाही. तेच तुम्हाला मी सुनावणी का लांबत चालली हे सांगतो. बरं, सगळ्यात मोठी गोष्ट, 1 एप्रिलला सुनावणी घेणार होते असं कोण सांगितलं? कोर्टाने की यांनी ठरवलं? कोर्टाच्या तारखा कोण ठरवतंय? कोर्ट ठरवतंय की हे ठरवत आहेत? मी तुम्हाला दिल्ली कोर्टातल्याच एका वकिलाचा मराठीतला बाईट दाखवतो, बघा एकदा. नमस्कार. शिवसेना पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचे, शिवसेना पक्षामध्ये जी काही फूट झाली ती कायदेशीर होती बेकायदेशीर होती, त्यानंतरचे जे सरकार आलं ते कायदेशीर होतं का बेकायदेशीर होतं, आणि तत्सम जे काही विषय आहेत त्या संदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे ज्या काही याचिका सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या आहेत त्याची आज सुनावणी होती. 3:30 वाजता हे प्रकरण सुनावणीला आलं. कपिल सिब्बल हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे जे वकील आहेत ते हजर असताना त्यांनी सरन्यायाधीश आणि खंडपीठाला विनंती केली की याआधी त्यांनी ज्या समरी नोट दाखल केलेल्या आहेत त्या माननीय न्यायाधीशांनी आधी वाचाव्या आणि त्यानंतरच याच्यावरती सुनावणी घ्यावी. अशा विनंतीला सरन्यायाधीशांनी आणि खंडपीठांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला 1 तास देत आहोत, सुनावणी सुरू करायची असेल तर आज आपण सुरू करू शकता. तरी देखील कपिल सिब्बलांनी त्यांची विनंती ही ग्राह्य धरावी अशी विनंती केली. त्यामुळे आज कुठलाही महत्त्वाचा निर्णय न होता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावरील सुनावणी ही आता पुढे ढकललेली आहे. तर त्या अनुषंगाने नवीन कुठली तारीख मिळते याच्याकडे आता सर्वांचे डोळे लागलेले आहेत. पुढची तारीख मागितली ती कोर्टाने दिलेली नव्हती, ती कपिल सिब्बलांनी मागितलेली होती. कळलं की समरी नोट वाचून घ्याव्यात माननीय कोर्टाने, अशी विनंती कपिल सिब्बल यांनी केली. कोर्ट म्हणालं आम्ही 1 तास देतो, तुम्ही सगळं तुम्ही करून या, आम्ही बघून घेऊ. सिब्बल म्हणाले 1 तास पुरणार नाही, पुढची तारीख द्या. कोर्टाने पुढची तारीख सांगितली, ती 1 एप्रिल ही तारीख नव्हती सांगितली, ती आता डिक्लेअर झाली 23 एप्रिल. निकाल तुमच्या बाजूने मिळणार आहे ना, मग इतकी अस्वस्थता का बरं आहे? एक तर तुमचा वकील या सगळ्या विषयामध्ये काहीतरी वेगळी मागणी करतोय आणि संजय राऊत स्वतः या विषयात न्यायालयाची इज्जत काढत फिरत निघालेत. म्हणजे हे असं झालं ना की आपली बेइज्जती न सांगता 10वीं में 10 बार पड़ चुके हैं असं सांगणं, पीले बदाम के परोठे और रोशन चिराग का सालन बनाया हे असं सांगणं, म्हणजे आपलीच निघती आहे हे कबूल न करता उगाचच मोठेपणा मिरवणं आहे. संजय राऊतांना हे कळणार नाही, कळलं तरी ते नीट बोलणार नाहीत. फक्त ते जे काय बोलतायत ते मीडियामार्फत आपल्यापर्यंत पोचतं. मीडियावाले हा मोठेपणा दाखवतात, त्यातली वस्तुस्थिती काय हे कळावं यासाठी आमचा हा प्रपंच. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज